अहिल्यानगर जिले के शिवगांव तहसील के शेकटे बुद्रुक स्थित क्षीरसागर बस्ती पर जलिंदर आसाराम क्षीरसागर और 7-8 किसानों की कृषि बस्ती है। क्षीरसागर बस्ती तक जाने वाली पुश्तैनी जमीन की सड़क को सूर्य कला राव साहेब काकड़े, राव साहेब भगवान काकड़े, अनुपम राव साहेब काकड़े, शरद राव साहेब काकड़े ने बांध डालकर रास्ता बंद कर दिया। रास्ता बंद होने के कारण क्षीरसागर बस्ती के किसानों और स्कूली छात्रों को पास की नाले की कीचड़ से होकर गुजरना पड़ रहा है। स्कूल आने जाने वाले छात्र मजबूरी से कीचड़ में चलते हैं। उन्होंने शिवगांव तहसीलदार को ज्ञापन देकर सड़क खुलवाने की मांग की। क्षीरसागर बस्ती के किसानों ने चेतावनी भी दी है कि अगर सड़क नहीं खोली गई तो बस्ती के लोग मवेशियों के साथ 25 जुलाई को तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठेंगे। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। क्षीरसागर वस्तीतून जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि चिखल काटे पाणी असतं आणि आमची शाळा पण बुडती। पहिला रस्ता होता तिथून पण बंद केला लोकांनी। चांगला होता तो बुजविला। आता आम्हाला वड्यातून जावं लागतं। चिखल काटे पाऊस आल्यावर आम्हाला प्रॉब्लेम होतो। वड्यात पाणी असतं आणि आम्हाला आमची शाळा बुडते। जलिंदर आसाराम क्षीरसागर राहणार शेकटे बुद्रुक। आमचा रस्ता उर्लपार्जित रावसाहेब भगवान काकडे यांनी अडवला आहे। सध्या आम्ही ओढ्याने जात आहेत। ओढ्याला पाणी आल्यावर नंतर आम्हाला जाता येणार नाही। जर रस्ता प्रशासनाने काढून नाही दिला तर आम्ही आंदोलन करू। बुद्रुक गावचा रहिवासी आहे। आमच्या शेताला जाणारा रस्ता जो वडिलोपार्जित होता, पूर्वज त्या रस्त्याने वापर करत होते, पण अचानक काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आडमुठेपणाची भूमिका घेऊन तिथे खड्डा खांदून तिथे आडवे गोष्टी तिथे टाकलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला आता वड्यातून प्रवास करावा लागतो। लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी होतात। एखादा जर व्यक्ती आजारी पडली तर त्याला पाणी असेल तर पाटकुळी नेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण तिथे बैलगाडी सुद्धा त्याच्या क्षेत्रातनं जाता येणार नाही। ओढा तर हा पावसाळ्यात बंदच असणार आहे। त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून आमचा कोणीही क्षीरसागर परिवारापैकी कोणीही पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये इथपर्यंतची वाट पाहावी नाही अशी आमची मनापासून इच्छा आहे। आणि हा प्रश्न माननीय तहसीलदार साहेबांनी त्वरित मार्गी लावा अशी आमची मनापासून इच्छा आहे। अन्यथा